द पाथवे प्रोग्राम. आजचा व्हिडिओ असणार आहे फॉर द स्टुडंट्स ऑफ 10th अँड 11th. मी हर्षाली संजय भंडारी फ्रॉम COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी घेऊन आलेली आहे द पाथवे प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आपण 10th मधून 11th मध्ये जाणारे स्टुडंट्स आणि 11th मधून 12th मध्ये जाणाऱ्या स्टुडंट्ससाठी हा एक डिटेल्ड प्रोग्राम घेऊन आलेलो आहोत. आता या प्रोग्राममध्ये नेमकं काय असणार आहे? सो जे स्टुडंट्स 10th मधून पुढे 11th आणि 12th मध्ये जाणार आहे, सो त्यांना करिअर कुठलं निवडावं, मॅथ्स निवडावं की बायोलॉजी निवडावं, सायन्स साईड, कॉमर्स साईड, आर्ट साईड, कुठली साईड निवडावी आणि पुढे भविष्यात काय करावं, हा सर्वात मोठा पहिला डाऊट असतो. तर द फर्स्ट अँड फोरमोस्ट इम्पॉर्टंट स्टेप दॅट इज दी करिअर गायडन्स अँड करिअर काउन्सिलिंग, की पुढं नेमकं काय निवडावं याचं इन डिटेल गायडन्स आणि मेंटरशिप मात्र नक्कीच करून दिलं जाईल. त्याच्यानंतरनं पुढं आपण जो पण फील्ड निवडणार आहे त्याच्यामध्ये पुढे 2 year लॉंग प्रॉपर शेड्यूल्ड प्लॅन्स आपण बनवणार आहोत. आता या शेड्यूल्ड प्लॅन्समध्ये एक टाइम टेबल बनवून देणं, शेड्यूल्स बनवून देणं, प्लॅनर्स तयार करून देणं, रिव्हिजन नोट्स देणं, डिटेल्ड नोट्स देणं, हँड रिटन टॉपर नोट्स प्रोव्हाइड करणं, याच्यासोबतच एक रिव्हिजन प्लॅनर तयार करून देणं, याच्यासोबतच आपल्या अकॅडमिकमध्ये आपण आपले एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्यांनी आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते ते कुठे ना कुठे इग्नोर करतो आणि आपले पॅरेंट्स कुठे ना कुठे अभ्यासामुळं त्या गोष्टी बंद करतात. तर बंद न करता एक असा डिटेल्ड प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या पर्सनॅलिटी, आपल्या स्किल्स, आपले लायकिंग्स, आपले हॉबीज आणि आपले पॅशन्स पुढे 2 year लॉंग परस्यू करू शकतो, ज्याच्यामध्ये म्युझिक असेल, आर्ट असेल, स्पोर्ट्स असेल, डिफरंट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतील, असेच अनेक ट्रेनिंग सेशन्स असणार आहे ज्याच्या थ्रू आपण आपली पर्सनॅलिटीही डेव्हलप करू शकतो आणि स्किल्स पण इन्क्रीज करू शकतो आणि ज्या फिटनेसच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण डिटेल्ड फोकस करू शकतो. याच्यासोबतच जी 2 year लॉंग जर्नी असते फॉर मेडिकल ऑर इंजिनिअरिंग ऑर एनी काइंड ऑफ एंट्रन्स साईड, तर या 2 long year जर्नीमध्ये सर्व स्टुडंट्सला मेंटल स्ट्रेस, डिप्रेशन आणि कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतात. तर या ज्या स्ट्रेस रिलीफिंग गोष्टी असणार आहे, हे जे डिप्रेशन घालवणाऱ्या गोष्टी असणार आहे आणि जो एक सपोर्टिव्ह मेंटरशिप हँड मात्र प्रोव्हाइड केला जाणार आहे तो तुम्हाला या प्रोग्राममध्ये नक्की मिळेल, ज्याच्यामध्ये आपण डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, फिअर ऑफ दी एक्झाम आणि जी भीती असते मनामध्ये कुठली पण एक्झाम द्यायच्या आधी किंवा कुठलीही गोष्ट परस्यू करायच्या आधी, ती भीती मात्र निघून जाईल. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स, अ लेवल ऑफ डिसिप्लिन, अ लेवल ऑफ प्रॉपर अकॅडमिक मॅनेजमेंट आणि त्याच्यासोबतच अ लेवल ऑफ प्रॉपर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, या सर्व गोष्टींसाठी मदत मात्र मी तुम्हाला नक्कीच करेन. सर्वांनी कुठे ना कुठे कोचिंग लावले असतील, क्लासेस लावले असतील और होम ट्युशन्स घेतले असतील किंवा ऑनलाईन लर्निंगवरती तुम्ही फोकस करत असाल, पण ही मात्र जी गोष्ट आहे दॅट इज दी पाथवे प्रोग्राम, याच्यामध्ये तो जो अभ्यासक्रम आहे त्याला प्रॉपरली एक्झिक्यूट करवणे आणि प्रॉपर 2 year लॉंग किंवा 1 year लॉंग जी पुढची फ्युचर एंट्रन्सची जी जर्नी असणार आहे त्याच्यामध्ये डिटेल्ड गायडन्स, डिटेल्ड मेंटरशिप आणि टिल एक्झाम एंड सपोर्ट मात्र तुम्हाला या पाथवे प्रोग्राममध्ये नक्कीच मिळेल. आता हा पाथवे प्रोग्राम 10th मधून 11th मध्ये जाणारे स्टुडंट्स आणि 11th मधून 12th मध्ये जाणाऱ्या स्टुडंट्सनी का बरं घ्यावं हा प्रश्न मात्र प्रत्येकालाच असेल. तर सर्वात पहिलं आपण अशा फील्ड सजेस्ट करतो ज्याही फील्डमध्ये सपोज फॉर एन एक्झाम्पल आपण JEE साठी प्रिपरेशन करणार असू. JEE साठी प्रिपरेशन करणं म्हणजे आपल्याकडे पुढे खूप अनेक ऑप्शन्स ओपन असतात. द मोस्ट इम्पॉर्टंट 2 options आर इंजिनिअरिंग ऑप्शन अँड रिसर्च ऑप्शन, ज्याच्यामध्ये आपण IISc, आयसर अशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्सला टार्गेट करतो आणि IITs, NITs, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स, टॉप प्रायव्हेट कॉलेजेस फॉर इंजिनिअरिंग आपण टार्गेट करतो. तर हा एक एक्झाम्पल आहे इंजिनिअरिंग साईडसाठी. इंजिनिअरिंग साईडमध्ये जर आपण पुढे JEE साठी तयारी करणार असू तर JEE सोबतच आपल्याकडे पुढे खूप वेगवेगळे ऑप्शन असतात. सपोज आपल्या JEE मध्ये स्कोर कुठे ना कुठे कमी आला तर आपल्याकडे स्टँड बायसाठी कमीत कमी 3 ते 4 एक्झाम्स असे रेडी करून आपण ठेवतो, ज्याच्या थ्रू आपण टॉप कॉलेजेसमध्ये जाऊ शकतो, टॉप ॲडमिशन मिळवू शकतो आणि तुमचं टेन्शन कुठे ना कुठे कमी होऊ शकतं. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण
मदत करतो की आपल्याकडे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स कुठले कुठले असतील आणि कुठल्या कुठल्या एक्झामवरती कसं फोकस केलं पाहिजे फॉर अ सिमिलर सेट ऑफ ग्रुप. सेकंडली, वी मेक अ प्रॉपर मॅनेजमेंट फॉर 2 year लॉंग और 1 year लॉंग स्टुडंट, ज्याच्यामध्ये तुमचा अभ्यास, त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी, त्याच्यामध्ये तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, फिटनेस, अशा सर्व गोष्टींना मॅनेज केलं जातं, ज्याचं रिझल्ट मात्र 110% गॅरंटीड येतं म्हणजे येतं. त्याच्यानंतर ना आजकालचे जितके पण स्टुडंट्स आहेत ते फोर्सफुली कुठे ना कुठे स्टडी करतात. फोर्सफुली स्टडी न करता किंवा जबरदस्ती तासोन तास बसून सुद्धा रिझल्ट येत नाही. तर अशा स्टुडंटसाठी एक स्मार्टर वे ऑफ स्टडी प्लॅनिंग आणि स्मार्टर वे ऑफ स्टडी मॅनेजमेंट मात्र या प्रोग्राममध्ये नक्कीच मिळेल. तर या प्रोग्राममध्ये आपण अशा अनेक ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड करतो आणि डिटेल्ड 2 year लॉंग किंवा 1 year लॉंग गाईड करतो फॉर विच एव्हर एक्झाम यू आर प्रिपेअरिंग. सो या प्रोग्रामसाठी इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तोही मात्र नक्कीच फिल करा. अजून असेच इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशनल व्हिडिओज हवे असतील तर मला नक्कीच फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच अँड प्लीज गिव्ह मी युअर सपोर्ट.